रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचणी सुख झाले भो साजणी तो हा विठ्ठल बरिवा तो हा माधव बरिवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरिवा तो हा माधव बरिवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरिवा तो हा माधव
बरवा विठ्ठल रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानियांचे राज्य अलंकार पूर्णिमासी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया यांचा 4 चरणाचा गोड बसलेल्यांपैकी कुणाच्याही पाठांतरात नसणारा नवल आहे. कधी कधी आपण रौप्य महोत्सव आहे आपला सप्ताहाचा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत आपण श्रवण केले बरेच कीर्तन. काही अभंग गाणाऱ्यांचे पाठ असतात, काही अभंग वाजवणाऱ्यांचे पाठ असतात, काही अभंग टाळकरी मंडळ भजनी मंडळांचे पाठ असतात. नवल आहे काही अभंग ऐकणाऱ्यांचे पाठ असतात. पण आजचा अभंग पाठ नाही असं इथं बसलेल्यांपैकी कुणीच नाही. नवल सांगू का, ज्याची कीर्तनाकडे पाठ आहे त्याचा सुद्धा अभंग पाठ आहे. असा आजचा हा गोड असा रोज गायला जाणारा 4 चरणाचा अभंग माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांचा सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल अभंग गोड आहे. अभंगाद्वारे माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांचा संवाद आहे. तो संवाद करतात कुणाशी, अभंग बोलतात. अभंग तुकोबरायांच्या गाथा उघडला तर बोलतात, अभंग ज्ञानोबारायांचे पाहिले तर बोलतात, अभंग नाथ महाराजांचे पाहिले तर बोलतात, अभंग निळूबारायांचे पाहिले तरी बोलतात, अभंग जनाबाईंचे पाहिले बोलतात, अभंग मीराबाईंचे पाहिले बोलतात, अभंग नामदेव महाराजांचे पाहिले बोलतात. अभंग बोलतात. मग आजचा अभंग सुद्धा बोलतोय. आजच्या अभंगामध्ये सुद्धा संवाद आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया संवाद करतात. कुणाशी करतात तर आजचा संवाद ज्ञानोबारायांचा एका मैत्रिणीच्या सोबत आहे, एका साजनीच्या सोबत आहे आणि एका सखीच्या सोबत आहे. सखीच्या सोबत, साजनीच्या सोबत, मैत्रिणीच्या सोबत ज्ञानोबाराया संवाद करतात, बोलतात. तुम्ही म्हणा ज्ञानोबाराया तुमच्यासारखे महात्मे तुम्हाला मैत्रीण असेल का? ज्ञानोबाराया तुमच्यासारखे महात्मे तुम्हाला सखी असेल का? साजनी जिच्याशी संवाद करतात. तर हो, ज्या साजनीच्या सोबत ज्ञानोबारायांचा संवाद आहे ती साजनी दुसरी तिसरी कुणी नाही तर ती तुमच्या आमच्या सर्वांच्या सोबत असते. तिला म्हणतात बुद्धी. तिला काय म्हणतात? बुद्धी. मग आजचा जो अभंग आहे, आजचा अभंग ज्ञानोबारायांचा त्या सखीच्या सोबत बोलणार आहे. ती सखी दुसरी तिसरी कुणी नाही, ती सखी म्हणजे ती साजनी म्हणजे आपली बुद्धी. ज्ञानोबाराय तिला सांगतात, रूप पाहता लोचनी, हे साजनी मी ते रूप पाहिलं आणि ते रूप पाहून सुख झाले वो साजनी. हे साजनी मला ते रूप पाहिलं आणि ते रूप पाहून सुख झालं. ज्याला पाहिलं साहजिकच संवादाच्या 2 भूमिका असतात. एक असतो वाद, 2 मुद्दे त्याच्यात, आणि एक असतो संवाद. एकाने बोलावं, दुसऱ्याने ऐकावं. बोलणाऱ्याचं बोलून झालं की ऐकणाऱ्याने बोलावं. ऐकणारा बोलायला लागला की सांगणाऱ्याने गप्प बसावं. सांगणारा बोलत असला की ऐकणाऱ्याने ऐकून घ्यावं. ऐकणाऱ्याचं ऐकून झालं की मग सांगणाऱ्याने पुन्हा सांगायला लागावं. सांगणाऱ्याचं सांगून झालं की जो ऐकत होता त्याने बोलायला लागावं. ऐकणारा बोलायला लागला, ऐकणाऱ्याचं बोलून झालं की मग सांगणाऱ्याने पुन्हा बोलायला सुरुवात करावी. सांगणारा बोलून झाला की मग ऐकणाऱ्याने बोलायला लागावं. ऐकणाऱ्याचं बोलून झालं की मग सांगणाऱ्याने बोलावं. सांगणाऱ्याचं बोलून संपलं की मग ऐकणाऱ्याने पुन्हा बोलायला सुरुवात करावी. ऐकणारा जेव्हा बोलायला लागला तेव्हा सांगणाऱ्याने गप्प बसावं. एवढं सांगून तुम्हाला कळालं असलं तर धन्यवाद. कळालं का? हां, एकदम सोपं सांगू का? एकाने बोलावं आणि दुसऱ्याने ऐकावं, याला संवाद असं म्हणतात. ही भूमिका संवादाची. आणि दुसरी एक भूमिका आहे तिला वादाची भूमिका म्हणतात. ती कशी असते? बोलणारे दोघं सोबत बोलतात पण ऐकायला कुणीही तयार
नसतो. पण बोलणारे एवढ्या कॉन्फिडन्समध्ये बोलतात की माझ्या जे बोलतोय ते समोरच्याला ऐकू जातं. या कॉन्फिडन्समध्ये बोलतो आणि समोरचाही न ऐकता बोलायला सुरुवात करतो. अशा दोन भूमिका जेव्हा समोरासमोर दिसतात त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? वाद. जो बहुतेक आपल्या गावामध्ये होत नसावा, नाही का? त्याला वाद असं म्हणतात. मग वादाची भूमिका वेगळी, संवादाची भूमिका वेगळी. आजच्या अभंगाद्वारे ज्ञानोबाराया संवाद करतात त्या सखीच्या सोबत, संवाद करतात त्या मैत्रिणीच्या सोबत. काय सांगतात तिला? रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. हे साजनी, मी ते रूप पाहिलं आणि मला सुख झालं. कोणतं रूप पाहिलं? त्या साजनीनं विचारलं असावं. ज्याला पाहून तुम्हाला सुख झालं ते रूप कोणतं? ज्ञानोबारायाने उत्तर दिलं, तो हा विठ्ठल बरवा. त्याला पाहिलं तो बरवा विठ्ठल, त्याला पाहिलं तो बरवा माधव. बरं, त्याला पाहण्यासाठी काय लागतं ज्ञानोबाराया? उत्तर दिलं, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो सहजासहजी पाहता येत नाही. त्याला पाहण्यासाठी जन्मोजन्माचं पुण्य लागतं, तेव्हा तो दिसतो, तेव्हा त्याला पाहता येतं. बरं, ज्याला पाहून तुम्हाला सुख झालं तो नेमका आहे तरी कसा? ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं, तो सर्व सुखाचे आगर, तर सर्व सुखाचं आगर आहे. आणि सर्व सुखाचं आगर असणारा भगवान परमात्मा बाप रखुमा देवी वर. रखुमा देवी वर. रखुमा देवी म्हणजे रुक्मिणी माता, वर माने पती, रुक्मिणी मातेचा तो पती. बाप रखुमा देवी वर, तो सर्व सुखाचे आगर. आणि तो सर्व सुखाचे आगर म्हणून त्याला पाहिलं आणि सुख झाले वो साजणी. विठ्ठल पिठे तटे भीमरथा वजं पुंडरिकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पाण्डुरङ्गकारो प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपा दाणी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका शरदिंदू समाकारी परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक्प्रदेशं
विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमाणं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासनानाशु चन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटे जळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कर जोडितो कथे हरिकथा बोले भोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे विठ्ठल रूप पाहता लोचणी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे। किम निमित्ताने आपण उपस्थित आहोत परमंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडीद्वीत विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपालकृष्ण कन्हैया छत्रपती शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन पुनीत असणारी आपली पवित्र भूमी, विशेष म्हणजे ब्रह्मलीन महात्मे सद्गुरू सच्चिदानंद बाबांच्या या पावन भूमीमध्ये अनेक सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण बाबांच्या या पवित्र पावन भूमीमध्ये खऱ्या अर्थाने संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। या न्यायाप्रमाणे ज्यांच्या चरणस्पर्शाने भूमी पवित्र झाली पावन झाली असे श्रीपाद बाबा तसेच सद्गुरू सच्चिदानंद एकनाथ बाबा चव्हाण सद्गुरू सच्चिदानंद बाबा चंद्रकांत बाबा पगार यांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्याने गोड असा 25 वर्षापासून हा आपला सोहळा चालू आहे। अर्थात रौप्य महोत्सवापर्यंत हा सोहळा येऊन पोहोचला। एका वाक्यात सांगते, स्तुती करणं मला जमत नाही
पण वस्तुस्थितीचं वर्णन केल्याशिवाय माणसाने राहू नये. सप्ताह सुरू करणं सोपं आहे, पण टिकवणं अवघड आहे. कार्य कोणतंही असो, तो संसार असो किंवा तो परमार्थ असो, दोघांची विशेषता तीच आहे. संसार सुरू करणं सोपं आहे, संसार टिकवणं अवघड आहे. परमार्थ सुरू करणं सोपं आहे, परमार्थ टिकवणं अवघड आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालणं सोपं आहे, माळ टिकवणं अवघड आहे. साधना टिकवणं अवघड आहे. आणि म्हणून गेल्या 25 वर्षापासून आपण हा सोहळा टिकवला नाही. तो इवलेसे रोप लावी येले द्वारी, पण त्याचा वेळू गेला गगनावरी. आज मोगरा फुलला, फुले वेचिता आती बहरू कळी असी आला. या स्थितीपर्यंत आपला सप्ताह येऊन पोहोचला. एकदा जोरदार टाळे होऊ द्या आपल्या सर्वांसाठी. आज ज्यांचं सौभाग्य, ज्यांनी आज हे यजमानपद स्वीकारलं असे असणारे श्री रामदास बाळू तोकडे, श्री विश्वनाथ झुंगा लायरे, अन्नदाते ज्यांनी गोड अशी अन्नदानाची सेवा घेतली, पोपट शेठ ग्रुप देवळे, या सर्वांसाठी एकदा जोरदार मनापासून टाळ्या होऊ द्या. रामदास भाऊ, विश्वनाथ भाऊ या दोघांचंही आपल्या काही काळजी करू नका. ते असं असतं, आपण जेव्हा उभे असतो ना, आपला रक्तप्रवाह हा मेंदूकडे कमी, तो पायाच्या दिशेने होतो. त्यातली त्यात हवा पण कमी आहे, म्हणून जास्त काही नाही, थोडंसं चक्कर आल्यासारखा प्रकार होतो. काळजी करू नका. एकदा जोरदार मनापासून भजन करूया. विठ्ठल विठ्ठल. याचा अंदाज घेऊया. हे पडणार तर नाही ना? ते नाही पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या लेकरासाठी. सप्ताह गेल्या 25 वर्षापासून सुरू झाला. सप्ताह कशासाठी, नामस्मरण कशासाठी? श्रीपाद बाबांनी आपल्या गावाला, आपल्या परिसराला, आणि एक सांगू का, ज्या गावामध्ये 3 गोष्टी असतात, ज्या 3 गोष्टी असतील तर गाव उंचावलं जातं, गाव सुसंस्कारित होतं आणि गाव कीर्तिमान होतं. कोणत्या गोष्टी लक्षात घ्या? 3 गोष्टी गावात असाव्या आणि 3 गोष्टी गावात नसाव्या. 3 सजावत देश को, सती संता लजावत देश को, कपटी कायर क्रूर. गावात 3 नसावे दादा. कोण कोण नसावे? कपटी, कायर आणि क्रूर. क्रूर नसावे, गावात कपटी नसावे आणि गावात कायर नसावे. गावात 3 असावे. कोण कोण? सती, संत और शूर. 3 पाहिजे गावात. सती असावे, गावात संत असावे आणि गावात शूर असावे. आणि मला असं वाटतं, ज्या गावामध्ये सती, संत आणि शूर हे 3ही असतात, ते क्वचित गावं असतात. त्यांना आम्ही श्री क्षेत्र असं म्हणतो. आणि आपल्या गावाला सुद्धा श्री क्षेत्रच म्हणावं लागेल, कारण चरणस्पर्श श्रीपाद बाबांचे या गावाला लाभले. आणि म्हणून ही जागा, ही भूमी पवित्र झाली, पावन झाली. तुम्हाला सांगणार आहे, काही क्षण संत संगतीचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती होतो. पण मात्र एकदा अभंगाच्या भूमिकेकडे वळूया. आणि जाताना अवघ्या 5 मिनिटामध्ये श्रीपाद बाबा आपल्या परिसरात होऊन गेले. आणि म्हणून आपल्यावरती काय परिवर्तन घडलं याचं चिंतन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल.
अभंग ज्यांचा सेवेकरता निवडला ते अधिकारी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया. ज्ञानोबारायांचा अधिकार वर्णन केले नाहीत असे संत नाही. मुळात वारकरी संप्रदायाचा पाया जर रचला असेल तर ते माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया. ज्ञान देवी रचिला पाया. पाया रचण्याचं काम कोणी केलं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी. आणि ज्ञानोबाराया ज्यांचं वर्णन प्रत्येक संतांनी करावं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मनोभावे जोरदार टाळ्या होऊन द्यायचा. कारण आपण काय देतो जास्तीत जास्त टाळ्यांची दाद देतो. आणि महाराज तुम्हाला 2 आवाजात गाता येतं का? मगाशी मी म्हटलं कोणी म्हणजे लेडीजचा आवाज वाटत नाही, लेडीजच्या समोर माईक नाही, मी चकित झाले. आणि नंतर फार गोड साथ आहे महाराज. गायनाचार्य गुणीजनांसाठी मनापासून जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही मृदुंगाचार्यांसाठी मनापासून मनोभावे जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि एकदा खरं सांगू, फार गोड नियोजन केलं आपण. आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्ञानोबारायांचं वर्णन केलं नाहीत असे संत नाहीत. ज्ञानोबाराया ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांना उपमा देत असताना जनाबाईंनी किती जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, लक्षपूर्वक काय सूक्ष्मतेनं शब्द टाकला असेल. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा ओढा म्हणत नाही, ज्ञानाची नदी म्हणत नाही, ज्ञानाचं शेततळ म्हणत नाही, ज्ञानाची विहीर म्हणत नाही, ज्ञानाचा पाट म्हणत नाही, ज्ञानाचा सागर. कधी कधी संतांच्या शब्दांचा विचार करत जा, मंथन केलं की लक्षात येतं. ज्ञानाचा जनाबाईंकडे शब्द साठा कमी होता असं नाही. मग जनाबाईंनी शब्द जाणीवपूर्वक टाकला. ज्ञानाचा सागर. सागर का? त्याचं कारण ज्या सागराला दुसरी उपमा देता येत नाही. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा. नदी आटेल, ओढा आटेल, पाट आटेल, विहीर आटेल, पण सागर जो आटत नाही. म्हणून जनाबाईंनी शब्द टाकला ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर. बरं, ज्ञानाचा सागर असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया यांच्या बाबतीत एक प्रश्न विचारू. ज्ञानोबाराया हे स्त्री होते की ज्ञानोबाराया हे पुरुष होते? बोला. ज्ञानोबाराया स्त्री होते की ज्ञानोबाराया हे पुरुष होते? जाऊ द्या, एक सोपा प्रश्नाचं उत्तर द्या. आता इथे जरी तुम्हाला थोडासा गोंधळ वाटत असला तरी थोडासा एकदम सोपा प्रश्न विचारते. एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. बाईला स्वयंपाक करता यावा की वाढता यावा? करता यावा. वाढता नाही आला तरी बरं, वाढता यावा. करता नाही आला तरी बरं, जाऊ द्या. सोपं, याच्यापेक्षा सोपं विचारू. विमान उड्डाण करता यावं की उतरवता यावं? उडवता आलं पाहिजे. हा, बरं, जाऊ द्या. वक्ता चांगला असावा का श्रोता?
वक्ता न हे श्रोते विण. म्हणून जे बोलणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. कारण ऐका, इथे उभा राहणारा वक्ता हा इथे तुमच्याशी 2 तास संवाद करण्यासाठी कोणताही वक्ता 2 महिने अभ्यास करतो, तेव्हा 2 तास तो तुमच्यासमोर बोलतो. त्याचा 2 महिन्याची मेहनत तो 2 तासात तुमच्यासमोर प्रकट करतो. 2 तासात तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. याच्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढ्या चतुरता, रसिकता, भावुकता आणि सजगता या सर्व गोष्टींनी कीर्तन लक्षपूर्वक श्रवण करा. विठ्ठल. उत्तर द्या. ज्ञानोबाराया हे स्त्री होते की ज्ञानोबाराया हे पुरुष होते? ज्ञानोबाराया पुरुष होते, बरोबर. ज्ञानोबाराया हे पुरुष होते. ज्ञानोबाराया हे जर पुरुष होते तर ज्ञानोबारायांना नाथ महाराजांनी बाई हा शब्द का वापरावा? ज्ञानोबाई माझी अनाथाची माया, ज्ञानोबाई माझी अनाथाची माया, ज्ञानोबाई दिलं. ज्ञानोबाराय हे पुरुष, पण नाथ महाराज म्हणतात ज्ञानाबाई. ज्ञानाबाई, नाथ महाराज बाई म्हणतात आणि तुम्ही आम्ही पुरुष म्हणतोय. मग आता नाथांचं खरं की आपलं खरं? कुणाचं? ज्ञानोबाराया आपलं म्हणणं पुरुष, बरोबर. एका मतावर ठाम आहे ना तुम्ही? त्यामध्ये झोपलेला मावशीला उठवा. मागे पाहू नका, कुणी झोपलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराया बाई असं म्हणणं नाथांचं आणि ज्ञानोबाराया पुरुष असं म्हणणं तुमचं आमचं. पण ज्ञानोबाराया बाई आहे को? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. थोडंसं सूक्ष्मतेनं जाऊया आपण. ज्ञानोबाराया हे जर बाई आहेत तर विशेषता ही असते, जी बाई असते ती आई असते, बरोबर. लक्षात घ्या, आपल्याला ज्ञानोबारायांपर्यंत पोहोचायचंय.
ज्ञानोबाराया बाई, बरोबर. आणि ज्ञानोबाराया जर बाई तर जी बाई असते ती आई असते. मग नाथ महाराज तुम्ही जर ज्ञानोबारायांना आई म्हणतात, बाई म्हणतात, ज्ञानाबाई आहेत असं म्हणतात, तर नाथ महाराज ज्ञानोबाराया आई पण आहेत का? सर्व सुखाची लारी, लारी, सर्व सुखाची लारी, लारी, सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी. मनती ज्ञाना बाई आई, मनती ज्ञानाबाई आई, शिवपिता हे दुलाटे, शिवपिता हे वेद शास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञाना बाई आई. नाथ महाराज म्हणतात मी मनाने नाही सांगत ज्ञानोबाराय आई आहेत, वेदशास्त्राचा पुरावा घेऊन सांगतो, म्हणती ज्ञानाबाई आई. कुणी कुणी पुरावा दिला? नाथांनी दिलाच, पण वेदाने पुरावा दिला. 4 वेद सांगू लागले ज्ञानोबाराय आई. 6 शास्त्रांनी पुरावा दिला, सांगू लागले ज्ञानोबाराय आई. मग नाथ महाराज जर वेदही सांगतात ज्ञानोबाराय आई, शास्त्रही सांगतात ज्ञानोबाराय आई, तर आम्हाला एक सांगा ना, आई कुणाला म्हणतात? कुणाला म्हणता येईल आई? जिला अजिबात लेकरं नसतात ती नाही. मग जिला लेकरं असतात ती आई, जिला लेकरं असतात ती आई. मग वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, तर तुमच्या ज्ञानोबारायांना लेकरं आहेत का? जर तुमच्या ज्ञानोबारायांना लेकरं असतील तर ज्ञानोबाराय आई, लेकरं नसतील तर ज्ञानोबाराय कशी आई? महाराज म्हणतात हो, ज्ञानोबाराया आई आहेत, त्या अर्थी ज्ञानोबारायांना लेकरं आहेत. आणि ज्ञानोबारायांना 1 नाही, ज्ञानोबारायांना 2 नाही, ज्ञानोबारायांना 3 नाही, ज्ञानोबारायांना 4 लेकरं. किती लेकरं? 4. कोणते कोणते? साधकाचा माय बाप, साधकाचा माय तुम्हाला अभंगाच्या भूमिकेकडे आणायचं आहे. ती जोडी घेतली आणि आळंदीमध्ये फिरायला लागले. आज एक सांगू, आज तुम्ही आम्हाला पंचपक्वानाचं भोजन खाऊ घालतात हो, पण ज्या ज्ञानोबारायांना भिक्षा मागायला गेलं, माय भिक्षा वाढ म्हटलं,
की आळंदीतली दारं बंद व्हायची. संन्यासाची पोर पाहिलं म्हणून विटाळ झाला असं म्हणायचे. आळंदीतली दारं बंद झाली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मुक्ताईला भूक लागली. भिक्षा मात्र मिळत नाही, कोणी भिक्षा वाढत नाही. आज ज्ञानदादाने झोळी उचलली आणि ज्ञानदादा झोळी घेऊन आळंदीमध्ये फिरायला लागले. एक संन्यासाची पोर पाहिलं, विटाळ झाला हे शब्द कानावर पडले. मिळालेल्या झोळीमध्ये माती कालवली आणि ज्ञानदादाला तो शब्द हृदयाला स्पर्श करून गेला. डोळ्यात अश्रू आले. ज्ञानदादा ताड 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 निघाले, कुटीच्या आतमध्ये आले, ताटी बंद केली आणि मध्ये ज्ञानोबाराय रडायला लागले. माझा ज्ञानदादा आला, काहीतरी खाण्यासाठी घेऊन आला असेल. 3 दिवसापासून उपवाशी असणारी मुक्ताई ताटीच्या जवळ आली. ताटी वाजवू लागली. ज्ञानदादा, आहो ज्ञानदादा, ताटी उघडा. मधून आवाज येत नाही. ज्ञानदादा, आहो ताटी तरी उघडा. मधून आवाज येत नाही. ज्ञानदादा, बोला तरी. मुक्ते, खरं सांगू, आता बोलायची इच्छा नाही. मुक्ते, खरं सांगू, आता या जगात येण्याची इच्छा नाही. ज्ञानदादा, झालं तरी काय? मुक्ते, अगं नसेल वाढायची भिक्षा तर हरकत नाही, पण कमीत कमी संन्यासाची पोरं पाहिली म्हणून विटाळ झाला हे शब्द तरी नको ना. काय वाईट केलं ग जगाचं? नसेल द्यायची भिक्षा तर नका देऊ, पण मिळालेल्या भिक्षेमध्ये माती तरी का कालवावी? मुक्ते, आता या जगात येण्याची इच्छा नाही. माऊली ज्ञानोबाराया त्या कुटीच्या आत आहे आणि त्यावेळेला येवल्याशा मुक्ताईनं जो उपदेश केला ते अभंग निर्माण झाले ताटीचे. ज्ञानदादा, योगी पावन मनाचा ज्ञानोबाराया जो जगाचे अपराध सहन करतो तो योगी असतो. ज्ञानोबाराया, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, रागे भराल कोणावरी? खरं सांगू, संतांना त्रास देणं हा जगाचा जन्मसिद्ध हक्क आहे. ज्ञानदादा, जगाचे घाव सहन करा. एक दिवस देव बनल्याशिवाय राहणार. एक दिवस देव बनणार, नक्कीच देव बनणार. घाव सहन करा. आणि एक सांगू, त्या ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र अभ्यासात असताना घाव सहन करण्याची ताकद मिळते. एका लोहार काकांच्या दुकानाचं उद्घाटन होतं. काकांनी मला मुलगी मानलं. काका म्हटले, माई तुमच्याच हाताने उद्घाटन करायचं. मी म्हटलं ठीक आहे. 10 वाजेची वेळ होते. मी आपल्या दुकानात पोहोचले. तिथे हातोडा, हातोडी, छन्नी, सगळं आयरन असं सगळं ठेवलेलं होतं. मी आपला गंध घेतला, कालवला. वेळ झाली म्हणून तो गंध बोटाला लावला आणि नवीन चमचम करणारा हातोडा होता, तो गंध हातोडीला लावायला लागले. काका मला म्हटले, माई थांबा, हातोड्याला गंध लावू नका. मी म्हटलं, हातोडा नवीन आहे, हातोड्याला गंध का लावू नको? मी ते बोट मागे घेतलं. हातोड्याच्या शेजारी हातोडी होती. मी तेच बोट विचार केला, सध्या हातोड्यापेक्षा हातोडीचं जास्त चालतं म्हणून तेच बोट घेतलं आणि हातोडीला लावायला लागले. काका म्हटले, नाही नाही, हातोडीला लावू नका. त्याच्या शेजारी छन्नी होती, तिलाही लावू नका. बरंच नवीन सामान होतं, कशालाच गंध लावू नका माई. म्हटलं, मग गंध लावू कशाला? एक काळी जुनी आयरन होती. काका मला म्हटले, माई त्या आयरणीला गंध लावा. मी म्हटलं, काका हे सगळं नवीन सामान सोडलं आणि गंध कशाला लावायचा? आयरणीला. असं का? काळी कुट्टा आयरन, जुनी आयरन, नवीन दुकानाचं उद्घाटन, पूजन करताय तुम्ही आयरणीचं जुन्या? काका म्हटले, माई खरं सांगू, लक्षपूर्वक ऐका. हातोडे कितीतरी आले, कितीतरी तुटले, कितीतरी भंगारमध्ये विकले. हातोड्या कितीतरी आल्या, कितीतरी गेल्या. छन्नी कितीतरी आले, कितीतरी गेल्या. पण ऐका ना, ही जी आयरन आहे ना, आमच्या आजोबांच्या काळापासून आहे. आजोबांचं पोट याच आयरणीने भरवलं. माझ्या वडिलांना लहानाचं मोठं याच आयरणीने केलं आणि आज माझे वडील आमचं भरणपोषण करतात याच आयरणीवर. म्हणून तर ते म्हणतात ना, आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, राहू
मंडला बा. मी न राहून प्रश्न विचारला, जरा बुद्धी चिकित्सक असल्यामुळे. मी म्हटलं काका, हातोडे कितीतरी तुटले म्हणतात, हातोड्या कितीतरी तुटले म्हणतात, छन्या कितीतरी आल्या, कितीतरी सामान नवीन आणलं म्हणतात, जुनं दिलं म्हणतात. आयरन 3-4 पिढ्यांपासून तुमची शाबूत आहे, मग आयरन का टिकली, हातोडे का तुटले? काकांनी उत्तर फार गोड दिलं. काका म्हटले, माई हातोड्यांनी घाव घातले म्हणून तुटले, आयरणीने सहन केले म्हणून टिकली. आयरणीने घाव सहन केले म्हणून टिकली, हातोड्याने घाव घातले म्हणून तुटले. ऐका, समाजात घाव घालणारे तुटतात, घाव सहन करणारे मोठे होतात, म्हणून सहन करा. विठ्ठल विठ्ठल. मुक्ताई सांगतात, ज्ञानदादा सहन करा, रागे भराल कवनावरी, जीभ दाताने चाविली, कोणी 32 पाडिली. ज्ञानदादा विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उडात ज्ञानेश्वरा, कुणावर रागे भराल? विश्वरागे झाले वनी, 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 विश्वरागे झाले वनी. ओ विश्वरागे झाले वनी, हा विश्वरागे झाले वनी. संते सुखे वाहे पाणी, संते सुखे वाहे पाणी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले विश्वरागे झाले वन्ही, विश्व रागाने तप्त झालं, तरी संती सुखे व्हावे पाणी. कुणावर रागे भराल? मुक्ते पण जगात येण्याची इच्छा नाही. ज्ञानदादा ताटी उघडा. मुक्ते ताटी उघडतो, पण आता जगाशी संवाद करण्याची इच्छा नाही. ज्ञानदादांनी ताटी उघडली. अभंगाच्या भूमिकेकडे येतोय आपण. ज्ञानदादांनी ताटी उघडली, मुक्ताईला समोर पाहिलं आणि ज्ञानोबारायने सांगितलं, मुक्ते आता जगात नाही राहायचं, मग कुठे? पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले, रंगले पांडुरंगे मन रंगले, रंगले पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन ज्ञानोबा म्हणतात, जगात नाही राहायचं, आता कुठे जायचं? आता पंढरपुराने न गुढी. मग सगळी जण पंढरपूरला निघाले, पंढरपुरामध्ये पोहोचले. आता ऐका ना, अंतकरणामध्ये काय आहे? दुःख, समाजाने दिलेला त्रास, वेदना, नाना दुःख ज्ञानोबरायांच्या अंतकरणात आहे. आणि ज्ञानोबराय निघाले पंढरपुराकडे. पंढरपुरापर्यंत पोहोचले, त्या महाद्वारापर्यंत आले. आणि महाद्वारामध्ये जेव्हा पांडुरंग परमात्म्याच्या समोर माऊली महाविष्णू उभे राहिले, त्यावेळेला काय झालं? अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंग, पाहता तुझे मुख पांडुरंग, अनंत
दुःख आहे. पांडुरंगाला समोर पाहिलं आणि देवाला समोर पाहून अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्माचं दुःख विसरले. आणि ज्ञानोबाराय म्हणतात त्याला पाहून दुःख तर विसरलोच, पण सुख एवढं झालं. रूप पाहता लोचे अभंगाचं पहिलं चरण कळालं. पोहोचलो आपण ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये नाना वेदना, समाजाने दिलेला त्रास, मायबापाचं देहांत प्रायश्चित्त, ते अंतकरणामध्ये दुःख. आले पंढरपुरामध्ये, पाहिलं त्या भगवान परमात्म्याला, त्या श्रीहरीला, त्या जगदीश्वराला, त्याला पाहिलं. आणि ज्ञानोबराय म्हणतात अनंत जन्मीचे दुःख तर विसरलो, नवल नाही, पण रूप पाहता लोचनी. आणि काय झालं हो, सुख झाले वो साजणी. एकदा मी एका ठिकाणी हा अभंग घेतला, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. कीर्तन संपल्यावर एक काका म्हटले मला सगळा अभंग कळाला. म्हटलं मग ते एक गोष्ट नाही कळाली. म्हटलं काय, त्या 6 जणी होत्या, त्या कोण कोण होत्या कळालं का? 6 जणी नाही, त्या 6 जणी, 6 जणी नाही, 6 जणी. साजणी म्हणजे सखी, मैत्रीण. तिला साजणी असं ज्ञानोबारायने उपमा दिली. ज्ञानोबाराय म्हणतात सुख झाले ओ साजणी. हे साजणी, ओ साजणी, मला सुख झालं. कशामुळे झालं? रूप तोहारे
पाहिला डोळे भरी, त्याला पाहिलं रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. ज्याला पाहिलं तो कोण, 15 मिनिटात पाहायचंय त्याला पाहिलं तो. म्हणून विडोबा रखुमा मुकुट सकळा म्हणी, धन्य तुची विठोबा, धन्य तुची विठोबा. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी. असं एकच आहे की ज्याचं रूपही चांगलं आणि गुण सुद्धा चांगले. किती गुण आहे त्याचे. असं तर गिरीसम सातम कंजलम सिद्धू पात्रे सुरवर तरुशाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां मीशं पारं न याति. म्हणजे असं तर गिरीसम सातम कंजलम सिंधू पात्रे सुरवर तरुशाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम. शारदा म्हणजे सरस्वती माता. सर्व कालम लिखती, सर्व काल लिहायला बसल्या गुण तरी सुद्धा लिहून होणार नाही. पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाई केली, मेरू पर्वताचा पेन केला तरी गुण लिहून होत नाही. वेदा नाही कळला अंत पार ज्याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. हो, हे त्याचे गुण. आणि रूप म्हणाल तर राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी लोपलिया कस्तुरी मळवटा, उटी. कोण म्हटलं कळालं का. ज्याचं लावण्य हे सुंदर आहे आणि ज्याचे गुण सुद्धा सुंदर आहे, असा गुण लावण्याची खाणी. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात असं गुणवान आणि रूपवान कुणी नाही, तो फक्त एक भगवान परमात्मा आहे. म्हणून रूप, म्हणून साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल. आता 2 मिनिटात सांगते. काही महाभाग म्हणतील असं ज्याला पाहून सुख झालं तो खरंच आहे का. आता काही महाशय असे सुद्धा जन्माला आले ते देवच मानत नाही हो. जगात देव नाही, जगात देव नाही, जगात देव नाही. मी जेव्हा यसवायला होते ना, आमची एक पुण्याला एक म्हणजे स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये वक्ते बोलावलेले होते बरेच. ते बरेच वक्ते आणि त्या वक्त्यांची विशेषता अशी होती स्पर्धेची की प्रत्येक वक्त्याला विषय दिलेला होता. योगायोगाने माझी त्या स्पर्धेला निवड झाली. विषय ठरवून द्यायचे, विषय वक्त्याला माहीत नसायचा, स्टेजवर गेला की वक्त्याला विषय कळायचा. मला विषय आला होता संत ज्ञानेश्वरांचा विश्वात्मक विचार. मी आपला मांडला. प्रत्येकाला कुणाला संस्कृती, कुणाला आजची तरुणाई, संस्कार हे सगळे विषय होते. स्पर्धा जवळजवळ आवरत आली आणि तेवढ्यात घाईघाईने एक वक्ता आला, पटकन स्टेजवर आला. वेळ संपत आली होती, 10 मिनिटाची वेळ होती. तो वक्ता स्टेजवर गेला आणि ऐका ना, त्या वक्त्याला विषय मिळाला. कोणता माहिती आहे? जगात देव नाही हे सिद्ध करून दाखवा. जगात देव नाही हे सिद्ध करा. त्या वक्त्यानं बोलायला सुरुवात केली. वक्ता हुशार होता. वक्त्याच्या चालण्यावरून कळत होता, अभ्यास होता, वक्त्याच्या बोलण्यावरून कळत होता. 2 मिनिटं झाले. 2 मिनिटात माणसाने असं वातावरण तयार केलं. 2 मिनिटात सुई पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता. 3 मिनिटं झाले. लोक तेवढ्याच शांततेने ऐकायला लागले. 4 मिनिटं झाले. 4 मिनिटात तर दादा त्या माणसाने असं वातावरण तयार केलं की बसलेले 40% लोक म्हणायला लागले, खरंच माणूस बोलते ते खरं आहे, खरंच जगात देव नाही. 5 मिनिटं झाले. बसलेले 50% माणसं म्हटले, काय माणूस बोलते हो,
विषयाची मांडणी काय सुंदर आहे, अप्रतिम. काय शब्दफेक आहे, काय उच्चार आहे, काय अभ्यास आहे, काय विषयाची मांडणी आहे. बोलावं तर असं, विषय मांडावा तर असा, काय शब्दफेक आहे. 50% माणसं म्हटले, माणूस म्हणतोय ते खरं आहे. 7 मिनिटं झाले, 70% माणसं याच्या बाजूनं जगात देव नाही, खरंच आहे. 8 मिनिटं 80% लोक, 9 मिनिटं 90% लोक म्हटले खरंच जगात देव नाही. वेळ संपली, 10 मिनिटं झाले आणि 100% लोकांनी टाळ्यांचा कडकडाटच केला, खरंच जगात देव नाही. स्पर्धा संपली आणि शेवट राहिलं होतं निकाल. आता नंबर कोणाचा येणार? आम्ही सगळे जीव मुठीत धरून बसलो, आता कुणाचा नंबर येणार? प्रत्येक वक्त्यानं जीव ओतून मेहनत घेतली होती विषय मांडताना. आणि योगायोगाने त्या वक्त्याचा पहिला क्रमांक आला, काका ज्याने 10 मिनिटं सांगितलं होतं जगात देव नाही. आम्ही नाविलाजाने टाळ्या वाजवायला लागलो. त्या वक्त्याचा पहिला क्रमांक आला, त्याला बक्षीस दिलं गेलं आणि आम्ही सगळे त्या ऑफिसमध्ये बसलो आणि जे मेन अधिकारी होते ते असेच समोर येऊन बसले. आम्ही सगळे त्या वक्त्याच्या जवळ जायचो, अभिनंदन करायचो. वा दादा काय सुंदर बोलले तुम्ही, काय सुंदर बोलतात, काय अप्रतिम बोलतात, काय अभ्यास आहे तुमचा, काय विषयाची मांडणी तुमची, काय तुम्ही विषय मांडला, जगात देव नाही. 100% लोक म्हणताय खरंच जगात देव नाही, काय बोलता तुम्ही. सगळ्यांनी अभिनंदन केलं आणि आमचं सगळ्यांचं अभिनंदन झालं. आणि जे अधिकारी होते ते अधिकारी त्या वक्त्याच्या जवळ गेले, त्या वक्त्याच्या हातात हात घेतला आणि अधिकारी त्याला म्हटले, काय बोलतात हो तुम्ही, काय शब्दफेक आहे तुमची, काय सुंदर बोलतात तुम्ही, अवघ्या 10 मिनिटात वातावरण तयार केलं, खरंच जगात देव नाही, किती भारी बोलतात तुम्ही, कसं काय एवढं भारी बोलतात हो. ते वक्ता म्हटला, ही देवाची कृपा. तो येडा काय म्हटला, ही देवाची कृपा. तिथे आमच्या महाराजांचं बोलणं सिद्ध होतं, देव आहे, देव आहे. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, हो तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, तेरा साथ निभाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. विश्वास जरूरी है लेकिन टाइम कम है. काय वक्त्याने विषय मांडला, जे बोललो ती देवाची कृपा. तिथं सिद्ध होतं देव आहे, विश्वास असावा, विश्वास असावा. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जो देव आहे त्याला पाहिलं रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. ज्याला पाहिलं तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. 11 वाजले. अभंगाचं एक चरण मी सुटसुटीत पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. उरलेले 3 चरण म्हणजे एक चरण सोडलं, बाकीचं सोडलं. हे जगन्नाथ अण्णांची भाषा आहे, प्रातस्मरणीय. फार फार गोड बोलायचे, हां फार गोड बोलायचे अण्णा. म्हणजे सहज एक श्रीमंत माणूस म्हणे, आपण जशी म्हणजे डॉक्टरकडे जातो ना, तो श्रीमंत दवाखान्यात गेला म्हणे. सहज आठवलं म्हणून सांगते. ते दवाखान्यात गेला आणि त्याला यादी दिली डॉक्टरांनी, एवढं तुम्हाला चालणार नाही, एवढी मोठी यादी. हा म्हणे काहीतरी चालू द्या ना. नाही म्हणे काहीच चालणार नाही, थोडं तरी चालू द्या ना. म्हणे तुम्हाला जर याच्यापैकी काही चालवायचं असेल तर तुम्ही चालणार नाही. ही भाषा नाही कळालं? हां, हे चाललं तर तुम्ही चालणार नाही, याच्यापैकी तुम्हाला काही चालणार नाही, अण्णा बोलायचे. म्हणून एक चरणाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ज्याला पाहून सुख झालं तो कोण? तो हा विठ्ठल बरवा. बरवा विठ्ठल पाहिला, तो हा माधव बरवा. बरवा माधव पाहिला, त्याला पाहण्यासाठी बरवा
जोरदार टाळ्या होऊ द्या. सेवेला गोड अशी ज्यांनी गोड अशी साथ केली सर्व भजनी मंडळ, आमच्या महिला भजनी मंडळ, आमच्या विनेकरी ताईंपासून तर इकडे आमच्या दिदीपर्यंत सर्वांसाठी जोरदार मनापासून टाळ्या होऊ द्या. त्यातली त्यात एका वेशभूषेमध्ये आणि गोड मायक्रो मॅनेजमेंट कार्यक्रम किती सूक्ष्मतेनं सुशोभित असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या गावाचं नियोजन. अगदी गोड गायनाची साथ करणारे माऊली विशालजी महाराज मनापासून, रोकडेजी महाराज मनापासून धन्यवाद. शेजारी बाबा क्षीरसागरजी बाबा मनापासून जोरदार टाळ्या होत्या बाबांसाठी. शेजारी समाधानजी महाराज जोरदार टाळ्या होत्या महाराजांसाठी ज्यांनी गोड साथ केली. अरुणजी महाराज आपले मनापासून धन्यवाद. मागे असणारे सगळेच महाराज मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. ते आमच्यासोबत आलेले हे आपल्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेमधील असे 250 लेकरं आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. त्याच्यापैकी एक आमचे सिद्धेश महाराज दवंगे गोड अशी गायनाची साथ केली आमच्या सिद्धूने. मनापासून जोरदार टाळ्या. दोन्हीही मृदुंगाचार्य त्यामध्ये असणारे आमचे महाराज ॲडव्होकेट नंदराज महाराज पाटील जोरदार टाळ्या होऊ द्या महाराजांसाठी. आणि शेजारी असणारे पवनजी महाराज मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांनी गोड अशी साऊंड सिस्टीम ऑपरेट केली राम लखन. वा राम तुम्ही आहे का लखन आहे का? राम आणि लखन दोन्ही तुम्हीच आहे. ते वेगळेच तुम्ही हनुमान आहे का? असं नवनाथ भाऊ मनापासून धन्यवाद. ज्यांनी गोड अशी विण्याची साथ केली मनापासून धन्यवाद. महाराज आपलेही चोपदार एक चोपदार इथे एकच आहे का? हां एक चोपदार इथे जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांनी आणि एक लेकरू काय नाव आहे? हरिदास. हां हरिदास. वा वा गोड 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 गोड. याची आई कोण असेल तर गेलं की नजर काढा लेकराची. फार गोड आणि साथ केली. जोरदार टाळ्या होऊ द्या. आमच्या दिदी आहे तिनेही अगदी गोड साथ केली मनापासून. म्हणजे याचा एवढंच सेम माझं लेकरू मला याला पाहिलं की त्याची आठवण येत होती. म्हणजे एरवी ते आणूनही कीर्तनात बसलं नसतं म्हणून मी आणलं नाही. पण हे एवढं गोड उभं राहिलं आणि गोड पावली खेळलं की अगदी मनापासून धन्यवाद. तिघही शूटिंगवाले प्रबोध समाधान भाऊ सपना फोटो आणि आमच्यासोबत आलेले आमचे कृष्णा भाऊ तिघांसाठी जोरदार टाळ्या होत्या. नाही तर डिलीट करतील ते. हो तिघांच्याही मनापासून धन्यवाद. जाता जाता एक सांगू का? वेळ झालेला आहे आपला, वेळ संपलेला आहे. बोलता बोलता चुकलं असेल माझ्या अज्ञानी बुद्धी समजा. बरोबर असेल ते माझ्या श्री गुरूंचा आशीर्वाद समजा. जास्त काही मला येत नाही, जेवढं येतं तेवढं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगत असताना कर्म चांगलं करा. ज्या मात्या पित्याच्या पोटी जन्माला आलो आपल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाही एवढं चांगलं कर्म करा. मात्या पित्याची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट मला इथे आल्यानंतर सगळं आवडलं बरं का. विश्वनाथ भाऊ रामदास काका हे आपल्या संस्थेवर येऊन गेले. त्यांनी बघितलं तिथं संस्था बघितली, आपल्या संस्थेचं कार्य कसं चालतं तेही बघितलं. मला विश्वनाथ भाऊ इथे आल्यानंतर आनंद झाला. सगळं आवडलं. अगदी गोड नियोजन आहे. सगळं आवडलं. खूप आनंद झाला. पण एका गोष्टीचं दुःख झालं. सांगू का? सांगू ना. मी उगाच येवल्याला जन्माला आले, देवळे गावात आले असते तर बरं झालं असतं. एवढा सोहळा मला हे अनुभवायला भेटला असता. एवढं गोड आपलं नियोजन आहे. माऊली आपण अधिकारी बसलेले आहात. मला माहिती नाही बरं का, माझं पहिल्यांदाच येणं आहे. कुणाचा किती अधिकार आहे हे मला माहिती नाही, पण तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल तर पदरात घ्यायला अपेक्षा बाळगते. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित. ज्यांनी आत्ता माझ्याकडे एक चिठ्ठी आणून दिली आहे ती आयुर्वेदिक वातचूर्ण प्रभू प्रसाद ट्रेडर्स यांचं आहे. तर ते औषध घेतलं की 100% गॅरंटी आहे असं विश्वासाने सांगतात. आणि औषध ज्या दिवशी घ्याल त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये या औषधाचा फरक पडणार आहे. ज्यांना कुणाला ते औषध पाहिजे असेल तर खूप बरेच आजार आहेत त्याच्यामध्ये.
त्या सगळ्या आजारांवरती हे औषध चालतं. गुडघेदुखीपासून तर सायटिकेपर्यंत, मणक्याचे विकार, मानदुखीपर्यंत हे सगळे आजारांवरती हे औषध चालतं. माऊली मीच घेऊन गेले असते पण अजून मला तरी काही आजार पण मात्र मी ह्या कागद घेऊन जाते. जेव्हा कधी मला कधी पण त्रास होईल तर माऊली मी आपल्याशी संपर्क नक्कीच करेन. कारण मला आता आत्मविश्वास आला. मला तेवढीच भीती होती काय आजार झाला तर करायचं काय. पण आता त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे कसं आहे माणसाची काय पूर्वतयारी असावी. ज्यांना कुणा आजार असतील आयुर्वेदिक सांगू का, केमिकल युक्त काहीतरी शरीरात घालून शरीर खराब करण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने शरीरावरती उपचार करा. आयुर्वेदिक पद्धतीने शरीरावरती उपचार कराल तर साईड इफेक्ट्स होत नाही. याच्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने हा उपचार चूर्ण या ठिकाणी आणलेला आहे, ते समोर ठेवलेलं आहे. ज्यांना कुणा पाहिजे असेल, बरेच आजार आहेत, माऊली तुम्हाला माहिती देतील. नक्कीच ते घेऊन जा आणि आपला आजार नक्कीच बरा करा. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आ बोलिले ले कुरे वेले भगोडे उत्तरे आई विचारला ती कारण्या तुला क्षमा परद महाराज तुम्ही तिथं. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा महाराज तुम्ही देव तुकाराम कुंडली कौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्रीपाद बाबा की जय. 2च मिनिटामध्ये उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा